त्राटिकेचा वध. विश्वामित्र मुनी एक यज्ञ करीत होते. राक्षसांकडून त्यांच्या यज्ञात अनेक विघ्ने आणली गेली. यज्ञ पूर्ण होत नव्हता. मुनींनी राम लक्ष्मण यांच्या पराक्रमाबद्दल खूप ऐकले होते. यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणास बोलवावे असे त्यांना वाटू लागले. राजा दशरथाकडे त्यांनी राम लक्ष्मणाला यज्ञाच्या रक्षणार्थ पाठवण्याचा आग्रह धरला. राजा दशरथ हे ऐकून चकित झाला. तो विचार करू लागला, राक्षसाशी युद्ध करण्यासाठी राजकुमारांना कसे काय पाठवायचे. राम तर आताच आश्रमातून आला आहे. बलशाही राक्षसांचा सामना करण्याइतपत ते दोघेही अजून सामर्थ्यशाली नाही आहेत. जेव्हा महर्षी वरिष्ठ यांनी दशरथाला पाहिले तेव्हा राजा दशरथाच्या मनातील चिंता त्यांच्या लक्षात आली. ते राजाला म्हणाले, महाराज चिंता करू नका. मुनी विश्वामित्र यांच्याबरोबर राम लक्ष्मण यांनी जाण्यातच दोघांचे कल्याण आहे. त्या दोघांना भरपूर शिकायला मिळेल. या दोघांना राक्षस काहीही करू शकणार नाही. उलट हे दोघे राक्षसांचा अंत घडवून आणू शकतात. मुनी विश्वामित्र यांची विनंती धुडकावून लावणे राजा दशरथासाठी सोपे नव्हते. राजा दशरथाने यज्ञाचे रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण यांना जाण्याची परवानगी दिली. राम आणि लक्ष्मण मुनी विश्वामित्र यांच्याबरोबर सिद्धाश्रम येथे जाण्यासाठी बाहेर पडले. राम लक्ष्मण आणि मुनी विश्वामित्र गंगा नदी पार करून घनदाट वनात शिरले. प्रवासात मुनी विश्वामित्र त्या दोघांना विविध ऋषींची आणि त्यांच्या आश्रमाविषयी माहिती देत होते. हे वन अत्यंत घनदाट आणि रानटी पशूंनी भरलेले होते. एकेकाळी या परिसरात खूप आश्रमे होते, परंतु त्राटिका राक्षसीन आणि तिची मुले साबाहू आणि मारीच यांच्या त्रासामुळे आश्रमे रिकामी पडली होती. त्राटिका आपली मुले आणि सैन्यासह मुनींच्या आश्रमावर हल्ला करून यज्ञात अडथळे आणायची. म्हणून विश्वामित्रांनी आदेश दिला होता की राक्षस दिसताच त्याला ठार मारा. रामाने धनुष्याचा टणत्कार केला आणि त्याची प्रतिध्वनी वनात उमटली. हा टणत्कार त्राटिकेला एक इशारा होता. ती तत्काळ आश्रमाच्या दिशेने धावली. लवकरच तिने राम लक्ष्मणांना शोधले. तिला बघून राम विश्वामित्रांना म्हणाला, मुनिवर, ही एक स्त्री आहे. तिला मारायचे अधर्म आहे. विश्वामित्र म्हणाले, ती एक यक्षिणी आहे. शापामुळे ती राक्षसीन झाली आहे. तू तिला शापमुक्त करू शकतोस. ती सर्वांना त्रास देत आहे, त्यामुळे तू तिचा वध करू शकतोस. गुरूंची आज्ञा येताच रामाने एका बाणात त्राटिकेला मारले. रामाचा पराक्रम पाहून विश्वामित्र खुश झाले. पुढे ते सगळे श्रद्धाश्रमात पोचले. दुसऱ्या दिवशी विश्वामित्रांनी यज्ञ सुरू केले. आपल्या आईच्या मृत्यूमुळे दुखावलेले मारीच आणि साहूब राक्षस तेथे गेले. त्यांनी यज्ञाचा उद्ध्वस्त सुरू केला. अशातच श्रीरामाने एक बाण मारला आणि सहबाहू त्या मृत्युमुखी पडला. दुसऱ्या बाणाने मारीच 100 योजनेने दूर जाऊन पडला. राम लक्ष्मणाच्या उपस्थितीत यज्ञ निर्विघ्न पार पडला. पुढे आश्रमात राहून राम लक्ष्मण यांनी अनेक दिव्यास्त्रे शिकून प्राप्त करून घेतली. तुम्हाला त्राटिकेचा वध ही स्टोरी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.